आता बातमी नारायण राणे यांच्या संदर्भातली आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचे 10 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जातील असा मोठा दावा नारायण राणे यांनी केलाय। तर पुढच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना कायमची सुट्टी देण्यात येईल असाही टोला त्यांनी यावेळी लगावलाय। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून 2.5 ते 3 लाख मताधिक्याने विजय होणार असा विश्वास सुद्धा नारायण राणेंनी यावेळी व्यक्त केलाय। मी परत निवडून आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद मला मिळेल, विनायक राऊत यांना काय मिळणार असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावलाय। आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत? 16 आहेत। आता या लोकसभेनंतर 10 जातील दुसऱ्या शिंदे साहेबांकडे, राहतील 6 आणि ते 6 पैकी किती येतील माहीत नाही। पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राहा, नांदा सौख्य बरे। ते 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल। विनायक राऊत म्हणतात असतील ते बोलतात, ते खरं बोलतात। आणि माझ्या तुलनेत तो ते खासदार आहे, मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला, आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदच मिळेल आणि त्यांना काय मिळणार?